दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गेल्या काही दिवसांपासून जयभवानी रोड परिसरात लोणकर मळा, पाटोळे मळा आणि मनोहर गार्डन या भागात बिबट्याचा सातत्याने वावर होतोय। परिसरातील नागरिकांमध्ये वाढत्या भीतीमुळे संतप्त नागरिकांनी नाशिक पुणे महामार्गावर मोर्चा काढत वन विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले। हा मोर्चा नेहरूनगर येथील श्री म्हसोबा महाराज मंदिरापासून सुरू झाला। नागरिकांनी जोरदार घोषवाक्य देत बिबट्या घरात, नागरिक दारात असे म्हणत आपला संताप व्यक्त केला। महिलांनी रस्त्यावर चूल मांडून जेवण करूनही विरोध नोंदवला। 2 महिन्यांपूर्वी वडनेर दुमाला पिंपळगाव खाम येथे नरभक्षक बिबट्याने 2 लहान मुलांचे बळी घेतले होते। त्या दृष्टीने देखील नागरिकांनी एकत्र येऊन वन विभागाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले होते। यामुळे वन विभागाने परिसरात 18 पिंजरे व 15 कॅमेरे बसवले होते। याच उपाययोजनेचा परिणाम म्हणून 5 दिवसांपूर्वी एका बिबट्याला वडनेर गेट परिसरात जेरबंद करण्यात आले होते। जयभवानी रोड परिसरात अशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी पुन्हा एकत्र येऊन जन आक्रोश मोर्चा काढला। आज या ठिकाणी जो आम्ही मोर्चा काढलेला आहे, हा मोर्चा खरं तर संपूर्ण जयभवानी रोड साठी त्रासदायक असलेल्या बिबट्याच्या माध्यमात काढलेला आहे, बिबट्याच्या विरोधात काढलेला आहे। आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी बळी गेले असतील, सगळ्या गोष्टी झालेल्या असतील, परंतु वन विभाग जे आहे ते बळीची वाट बघते का? जयभवानी रोडला हल्ल्याची वाट बघते का? की एखादा मृत झाल्यानंतर, एखाद्या मुलाला ओढून नेल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात का? त्यासाठीचा हा मोर्चा काढलेला आहे। इतके संसूद आले असतील, बाकी सगळ्या गोष्टी घडल्या असतील, परंतु आमच्या लहान मुलांना, या परिसरातील लहान मुलांना आज दुपारी 2-3 वाजेनंतर बाहेर निघणं मुश्किल झालंय। त्यांचं बालपण हे सरकार हिरावून घेतंय, हा वन विभाग आहे, नाशिक मनपा हिरावून घेतंय। नाशिक मनपाचा उल्लेख याच्यासाठी की जे काही इतरत्र प्लॉट्स पडलेले, जे काही नाशिक मनपाचे गार्डन पडलेले, ते सुद्धा साफसफाई करण्यासाठी वारंवार निवेदन देऊ येत नाहीये। येऊन बघणी करणं याला बघणं किंवा याला ऍक्शन म्हणत नाही। ऍक्शन ही साफसफाईची झाली पाहिजे। वन विभागाला वारंवार निवेदन देऊन देखील वन विभाग कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाहीये। पिंजरे जास्तीत जास्त लावत नाहीये, रेस्क्यू करत नाहीये। रेस्क्यू जर आम्हाला स्वतःला करता येत असतं तर आम्ही वन विभागाच्या दारात गेलो नसतो, आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी उतरलो असतो। यांनी माणसं भरले पाहिजे, यांनी जास्तीत जास्त टीम वाढवली पाहिजेत। खुर्च्या गरम करून उपयोग नाहीये, लोकांसाठी ऍक्शन घेतली पाहिजे। उद्या जर या जयभवानी रोडवरती काही बरं वाईट घडलं तर आजचा जो काही बिराड मोर्चा आहे हा जयभवानी रोडवरती आहे, पण इथून पुढचा जो मोर्चा असणार आहे ते आमचं जे बिराड आहे हे वन विभागाच्या कार्यालयात असणार आहे, नाशिक मनपाच्या कार्यालयात असणार आहे आणि आम्ही तिथे ठाण मांडून बसणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना जाब विचारणार आहे की आम्ही राहायला जायचं कुठं। आज या नाशिकमध्ये प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बिबट्याचा वावर एवढा वाढलेला आहे की लोक अगदी अतिशय भयभीत झालेले आणि लोकांना घरातून बाहेर निघता येत नाही। छोटी छोटी मुलं खेळायला बाहेर निघत नाहीये आणि ही छोटी मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आहे। आज कसं होणार आहेत? वन विभाग आम्हाला फक्त आश्वासन देत आहे, अहो आम्ही सर्वसामान्य नागरिक आहात, आमच्याकडे कोण बघणार आहात? बिबट्या घरात घुसतोय आणि आम्ही दारात आलेलो आहे, आमचा संसार घेऊन आलेलो आहे। अहो तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या। तुम्ही पिंजरांचा अडचणी सांगताय, तुम्ही आम्ही प्रशासन जागे करतोय तरी तुम्ही सांगताय आमच्याकडे योजना होती। काय योजना आहे? 2 निष्पाप मुलांचे जीव गेले तरी बिबट्या आजपर्यंत हाती आलेला नाहीये। आर्मीच्या ऑफिसरांना सांगतो, ब्रिगेडियर आम्हाला साथ देत नाही, वन अधिकारी आम्हाला साथ देत नाहीये, मनपा आम्हाला साथ देत नाहीये। हे कुठलं प्रशासन आहे? अगदी गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे आणि या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोर्चाचे नेतृत्व योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड, प्रदीप कुमार क्षत्रिय, प्रीतम घोरपडे, बाळासाहेब डावकर यांनी केले। परिसरातील नागरिक आणि महिलांसह शिवाजी लवेटे, सचिन लवेटे, अक्षय जाचक, माधुरी पाटील, प्रतीक जाचक, निलेश देशमुख, विनू लोणकर, सोमनाथ पाटोळे, नितीन गोटे, चंद्रकांत म्हस्के, रामदास काळे, फकीरा भालेराव, विशाल निकम, युवराज पतिळे, अतुल धोंगडे यासह अनेक जण यात सहभागी झाले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पुढील प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको संपवण्यात आला। सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी बंदोबस्त यावेळी ठेवला होता। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।